नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेट, सेट आणि विशेषतः एमएच सेट परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आजच्या या स्पष्टीकरण सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण युनिट 9 लोक विकास आणि पर्यावरण यामधील सर्वात जास्त गुण मिळवून देणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. तो म्हणजे नैसर्गिक धोके आणि आपत्ती निवारण धोरणे. आता पहा, तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा देत असा किंवा रिपीट करत असा, हे सत्र तुमच्यासाठी अगदी परफेक्ट असणार आहे. कारण अत्यंत सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत आपण संकल्पना, उदाहरणे आणि काही भन्नाट ट्रिक्स वापरून पूर्णपणे परीक्षाभिमुख किंवा एक्झाम ओरिएंटेड तयारी करणार आहोत. तर चला लगेच सुरुवात करूया. जास्तीत जास्त गुण खिशात घालण्यासाठी आज आपण एक सुनियोजित मार्गाने जाणार आहोत. आधी धोका आणि आपत्ती यातील फरक पाहू, मग आपत्तींचे प्रकार, आपत्ती निवारण म्हणजे काय ते समजावून घेऊ. त्यानंतर रचनात्मक आणि अरचनात्मक धोरणे, परीक्षेसाठीच्या काही खास ट्रिक्स आणि शेवटी नेहमीप्रमाणे एक सराव प्रश्न. चला तर मग विभाग पहिला, धोका आणि आपत्ती. तुम्हाला सांगतो, बहुपर्यायी प्रश्नांमध्ये या दोन शब्दांमधला गोंधळ हा विद्यार्थ्यांसाठी एक नेहमीचा सापळा असतो. आता हे नीट समजून घ्या बरं का. धोका किंवा हॅझर्ड म्हणजे काय, तर केवळ एक संभाव्य धोकादायक परिस्थिती. म्हणजे तो निसर्गात अस्तित्वात असतो पण त्याने अजून काही नुकसान केलेलं नसतं. पण दुसरीकडे आपत्ती किंवा डिझास्टर म्हणजे जेव्हा तो धोका प्रत्यक्षात येतो आणि त्यामुळे समाजाचं, जीवित आणि वित्ताचं अतोनात नुकसान होतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर 2001च्या गुजरात भूकंपाचं घेता येईल. जमिनीखालील टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल हा एक धोका होता, ती एक शक्यता होती. पण जेव्हा तो भूकंप प्रत्यक्षात घडला आणि शहरे उद्ध्वस्त झाली तेव्हा ती आपत्ती बनली. आहे ना सोपा? आता पुढे जाऊया. विभाग दुसरा, आपत्तींचे प्रकार. परीक्षेत जोड्या लावा या प्रश्नांसाठी हा भाग हमखास विचारला जातो. नैसर्गिक आपत्तींचे मुख्यत्वे 4 प्रकार पडतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्यायांमध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही शब्द असू शकतात, त्यामुळे दोन्ही शब्दांची सवय ठेवा. पहिले म्हणजे भूभौतिकीय किंवा जिओफिजिकल. यात भूकंप आणि त्सुनामी येतात, जे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे होतात. दुसरे जलवैज्ञानिक किंवा हायड्रोलॉजिकल, जे पाण्याशी संबंधित असतात, जसे की महापूर. तिसरे हवामानशास्त्रीय म्हणजेच मेटेरिओलॉजिकल, यात चक्रीवादळे किंवा दुष्काळ येतात. आणि चौथे जैविक किंवा बायोलॉजिकल, ज्यामध्ये कोविडसारख्या साथीच्या आजारांचा समावेश होतो. आता या पुस्तकी संकल्पना प्रत्यक्षात कशा दिसतात याची काही उदाहरणे पाहूया. 2020 मध्ये आसामला आलेला भयंकर पूर हे जलवैज्ञानिक आपत्तीचे एक अगदी ठळक उदाहरण आहे. आणि 2020चंच अम्फान चक्रीवादळ हे हवामानशास्त्रीय आपत्तीचं उदाहरण आहे. बऱ्याचदा परीक्षेत थेट हीच उदाहरणे देऊन त्यांचा प्रकार ओळखायला सांगतात, त्यामुळे हे नीट डोक्यात फिट बसवा. बरं, निसर्गाव्यतिरिक्त मानवनिर्मित आपत्तीही असतातच. मानवी निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे या घडतात. 1984ची भोपाळ गॅस दुर्घटना हे याचं सर्वात भयंकर उदाहरण आहे. अशा आपत्ती टाळण्यासाठी आपल्याला कठोर सुरक्षा नियम आणि धोरणांची किती नितांत आवश्यकता असते हे यातून स्पष्ट होतं. आता आपण वळूया या सत्राच्या सर्वात गाव्याकडे. विभाग तिसरा, आपत्ती निवारण संकल्पना किंवा मिटिगेशन कॉन्सेप्ट. आपत्ती व्यवस्थापनात या टप्प्यावर सर्वाधिक भर दिला जातो. हे संपूर्ण चक्र कसं काम करतं ते पाहूया. सुरुवात होते प्रतिबंधापासून, मग पूर्वतयारी, त्यानंतर प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी दिला जाणारा प्रतिसाद, आपत्तीनंतरची पुनर्प्राप्ती आणि शेवटी निवारण. परीक्षेत अनेकदा या टप्प्यांचा योग्य क्रम विचारला जातो, त्यामुळे हा सिक्वेन्स अगदी तोंडपाठ असायला हवा. मग आता प्रश्न असा पडतो की हे निवारण किंवा मिटिगेशन म्हणजे नेमकं काय? इथे 2 शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रोॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय आणि दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म. आपत्ती घडल्यानंतर आपण जी तातडीने मदत करतो ना, ती यात येत नाही. तर भविष्यातील आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी आधीच उचललेली कायमस्वरूपी पावले म्हणजे निवारण. आणि हो, या संकल्पनेला कायदेशीर आणि अधिकृत वजनही आहे. भारताचा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि UNDRR यांच्यानुसार धोक्याचा प्रतिकूल प्रभाव कमीत कमी करण्यासाठी उचललेली कोणतीही ठोस पावले म्हणजे निवारण, हे अगदी स्पष्ट करण्यात आले. यानंतर येतो विभाग चौथा, निवारण धोरणांचे 2 मुख्य प्रकार. एमएच सेट परीक्षेसाठी हा एक अत्यंत हाय यील्ड म्हणजे भरपूर गुण देणारा विषय आहे बरं का. इथे एक मूलभूत फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा प्रत्यक्ष सिमेंट, विटा, लोखंड वापरून भौतिक स्वरूपात काही अडथळे किंवा इमारती बांधल्या जातात तेव्हा ते रचनात्मक किंवा स्ट्रक्चरल असतं. आणि जेव्हा कायदे, नियम किंवा लोकांमध्ये जनजागृती केली जाते तेव्हा ते अरचनात्मक म्हणजे नॉन स्ट्रक्चरल असतं. एकदम सिंपल.
रचनात्मक निवारणाची काही ठळक उदाहरणं पाहिली तर हा मुद्दा अधिक क्लिअर होईल. भूकंपरोधक तंत्रज्ञान वापरून बांधलेल्या इमारती किंवा पुराचं पाणी अडवण्यासाठी बांधलेल्या संरक्षक भिंती. 1999च्या प्रलयंकारी चक्रीवादळानंतर ओडिसामध्ये मोठ्या प्रमाणावर जे सुरक्षित निवारे बांधले गेले ते या रचनात्मक निवारणाचं एक परफेक्ट उदाहरण आहे. या उलट अरचनात्मक निवारणामध्ये कोणतेही भौतिक बांधकाम नसते. उदाहरणार्थ ऑक्टोबर 2015मध्ये हिमालयीन राज्यांनी अनिवार्य केलेले बिल्डिंग कोड्स. या व्यतिरिक्त आपलं हवामान खातं म्हणजे IMD जो चक्रीवादळाचा पूर्व इशारा देतो किंवा शालेय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, हे सर्व उपाय एका अदृश्य ढालीसारखं काम करतात आणि आपत्तीची तीव्रता कमी करतात. हे सगळं करण्यामागे एकाही अंतिम उद्दिष्टे असतात. केवळ तात्पुरती मदत करण्यापेक्षा शाश्वत विकास साधणे आणि आणीबाणीच्या प्रतिसादावरील आपलं अवलंबित्व कमी करणे हे मुख्य ध्येय असतं. थोडक्यात सांगायचं तर जितकं चांगलं निवारण तितकी कमी जीवित आणि वित्तहानी. आता विभाग 5 परीक्षेसाठीच्या ट्रिक्स. उमेदवारांचा नेहमी उडणारा गोंधळ कायमचा सोडवण्यासाठी मी तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे, जेव्हा प्रश्नात एखादा दीर्घकालीन उपाय, बांधकाम किंवा कायमस्वरूपी धोरणाबद्दल विचारले असेल तेव्हा डोळे झाकून तो पर्याय निवारण म्हणजेच मिटिगेशन असतो. पण जर उपाय तात्पुरता असेल, जसं की वादळ येणार असल्यामुळे 2 दिवसांचे अन्न साठवून ठेवणे किंवा मॉकड्रिल करणे, तर तो पर्याय पूर्वतयारी किंवा प्रिपेडनेस असतो. हे सूत्र कायम लक्षात राहू द्या, तुमचे मार्क कुठेच जाणार नाहीत. चला विभाग 6 सराव प्रश्न. आतापर्यंत जे काही शिकलो आहोत त्याची थोडी टेस्ट घेऊया. बघूया तुम्हाला किती समजलंय ते. प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक ऐका. आपत्ती व्यवस्थापनात मिटिगेशन म्हणजे काय? पर्याय ए, आपत्तीला दिलेला तात्काळ प्रतिसाद. बी, धोक्यांचा प्रभाव कमी करणे किंवा रोखण्यासाठी केलेले प्रयत्न. सी, आपत्तीसाठी तयारी करण्याची प्रक्रिया. की डी, आपत्तीनंतरची पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणीचा टप्पा. विचार करा आणि योग्य उत्तर काय असू शकेल ते ठरवा. आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी. ज्यांनी हे उत्तर मनात धरलं होतं त्यांचं अभिनंदन. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी आधीच उचललेली प्रोॲक्टिव्ह पावले म्हणजे निवारण होय. जाता जाता जागतिक बँकेचे हे अत्यंत मार्मिक विधान पाहूया. म्हणूनच सरकार आणि परीक्षा मंडळे ह्या विषयाला इतकं गांभीर्याने घेतात. आपत्ती निवारण हा केवळ परीक्षेपुरता अभ्यासाचा विषय नसून तो खऱ्या अर्थाने सुशासनाचा आणि देशाच्या शाश्वत विकासाचा मुख्य पाया आहे. या एका विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आजचं हे स्पष्टीकरणाचं सत्र आपण इथेच थांबूया. भविष्यातील प्राध्यापक आणि संशोधक म्हणून तुम्ही या विषयावर सखोल विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. पुढील अभ्यासासाठी आणि आगामी MH-सेट परीक्षेच्या घवघवीत यशासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या टॉपिकसोबत. धन्यवाद.